देशभरामध्ये 462 शाखा आहेत, 7.5 लाख सभासद आहेत. कोर बँकिंगच्या माध्यमाने जवळपास 454 शाखा जोडण्यात आलेल्या आहेत. 15 ऑगस्ट 2021 रोजी संस्थेला संपूर्णपणे 35 वर्ष पूर्ण झाले. संस्थेने 10,000 कोटी रुपयाच्या ठेवी करण्याचा विक्रम केलेला आहे व 10,000 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणारी आपली भारतातील एकमेव पतसंस्था. आपल्या सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतक, कर्मचारी यांच्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे. संस्थेने सभासदांसाठी RTGS, NEFT या सर्व सुविधा सुरू केलेल्या आहेत. संस्थेच्या सभासदांसाठी ऑनलाईन व्यवहार करण्याकरिता संस्थेने नेट बँकिंगची व्यवस्था सुरू केली आहे. याचा लाभ जवळपास 15,000 सभासदांनी यावर्षी घेतला आहे. या आर्थिक वर्षात कोरोनामुळे सर्व लॉकडाऊनची स्थिती असताना सुद्धा संस्थेच्या ठेवीत 1,050 कोटीची भरघोस वाढ झालेली आहे. तोच आलेख आजही कायम आहे आणि एप्रिल 2021 पासून ते ऑगस्ट 2021 पर्यंत संस्थेच्या ठेवी या 600 कोटींनी वाढलेल्या आहेत. आज रोजी संस्थेच्या ठेवी 10,200 कोटीच्या वर गेलेल्या आहेत. त्याचे सर्व श्रेय आपल्या संस्थेवर विश्वास करणाऱ्या सर्व ठेवीदारांना आणि कर्मचारी संचालक मंडळाला जाते असे मी नम्रतेने नमूद करतो. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था सध्या विस्कळीत झालेली आहे. गेल्या 1.5 वर्षापासून संपूर्ण आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर ठप्प आहे. अर्थव्यवस्था सुरू होण्यासाठी बराच कालावधी लागेल. अशाही परिस्थितीत संस्थेने 200 युवकांना रोजगार दिलेला आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांना 10% पगारवाढ देखील दिली. संस्थेने शेतकरी सभासदांसाठी सोने तारण कर्जाचे व्याजदर कमी करून दर 10% खाली उतरवलेले आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज रोजी संस्थेने 2200 कोटी रुपयाचे सोने तारण कर्ज वितरित केलेले आहे. सुरुवातीपासून पतसंस्था ही लघु उद्योजक व शेतकऱ्यांच्या हिताला अग्रक्रम देते. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी परराज्यात जाणाऱ्या बुलढाणा व विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे कोटा येथील अतिशय दर्जेदार शिक्षण पद्धती म्हणून नावाजलेले ॲलनचे क्लासेस आपण सुरू केले. सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सध्या ॲलन क्लासमध्ये प्रवेश घेतलेला आहे. सहकार विद्या मंदिर ॲलन क्लासेसमध्ये असलेले सर्व शिक्षक हे IIT ग्रॅज्युएट, PhD व अनुभवी आहेत आणि या क्लासेसमध्ये आपण अत्यंत किफायतशीर व उत्तम दरामध्ये आधुनिक शिक्षण व्यवस्था देतो. सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे सहकार विकास अकादमीच्या माध्यमातून NDA आणि या 2 वर्षाचा कोर्स सुरू करण्यात आला. सहकार विद्या मंदिर येथे सहकार डिफेन्स अकॅडमी अंतर्गत UPSC द्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांची देखील पूर्वतयारी करून घेण्यात. मागील वर्षी NDA मध्ये 3 विद्यार्थी आपले प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. भारतीय संरक्षण दलात अधिकारी पदावर महाराष्ट्रातील प्रामुख्याने विदर्भातील जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळावी हा त्याचा मागे एक हेतू आहे. संस्थेने आपल्या सभासदांसाठी कोणत्याही बँक खात्यातून पैसे विड्रॉल करण्यासाठी हिताची कंपनीसोबत करार केला असून हिताची कंपनीने संस्थेच्या 21 ठिकाणी ATM बसवण्यात आलेले आहे व अजून जवळपास 25 ठिकाणी अशा प्रकारचे ATM बसवण्याचा मानस आहे. संस्थेच्या सभासदांसाठी ICICI बँक यांच्या माध्यमाने QR कोडद्वारे रक्कम ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील सभासदांसाठी सुरू असून ही सेवा उपलब्ध झाल्यामुळे सभासदांना त्यांच्या बाहेरील बँक खात्यातून बुलढाणा आर्मीच्या खात्यात पैसे मागवत आहेत. आपल्या संस्थेने हिंदुस्थान मायक्रो फायनान्स सोबत देखील काम करायला सुरुवात केली. प्रायोगिक तत्वावर बुलढाणा जिल्ह्यातील बचत गटांना लघु उद्योगासाठी सुमारे 93 कोटी रुपयाचं कर्ज आपण वाटप केलेलं आहे. मागील वर्षी 100 कोटीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं, पण ते आता यावर्षी आम्ही वाढवून त्याला 150 कोटीपर्यंत नेलेलं आहे. संस्थेने महाराष्ट्रामध्ये आरो वॉटर ATMची शृंखला डोंगरखंडा येथे गावापासून सुरू केली. गावकऱ्यांना पिण्याचे पाणी नाममात्र 30 पैसे लिटर दराने पुरवण्यात आपण याच्या माध्यमाने पुरवतो आणि इतर 70 ठिकाणी देखील पाण्याचे ATM आपल्या संस्थेच्या माध्यमाने सुरू आहे. सहकार क्षेत्रामध्ये संस्थेने जे नेत्रदीपक काम केलेलं आहे त्याच्यासाठी संस्थेचा पुष्कळशा ठिकाणी गौरव करण्यात आला. यावेळेस सहकारातील पांडुरंग हा एक पुरस्कार आपण ज्याची आता क्लिप पाहिली तो आदरणीय भाईजींना एक 10-15 दिवसापूर्वीच मिळाला. संस्थेचं नाव संपूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर सगळ्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे याच्यात अत्यंत जास्त मोलाचं योगदान आहे, त्यांचे परिश्रम आहे.
त्यांनी शेवटी फील्डमध्ये काम करणारे कर्मचारी हेच संस्थेचा पाया असतो. ते ज्या प्रकारे फील्डमध्ये काम करतात, ज्या प्रकारे आपली सामाजिक बांधिलकी जोपासतात किंवा आपल्या सभासदांशी ग्राहकांशी कशा प्रकारे संवाद करतात, कशा प्रकारे त्यांच्याशी वार्तालाप करतात आणि कशा प्रकारे त्यांच्याशी व्यवहार करतात, याच्यावरच संस्थेची समृद्धी अवलंबून असते. आणि निश्चितपणे आपण जेव्हा 10,000 कोटीचा हा टप्पा पार केलेला आहे, तर निश्चितपणे या सर्व गोष्टी आपण आपल्या संस्थेमध्ये अंगीकारल्या. भाईजी नेहमी आपल्या भाषणात म्हणायचे की आम्हाला लोकांनी दगड मारले आणि त्या दगडांच्या आम्ही बिल्डिंग बनवल्या. मला आठवते हे एकदम म्हणजे माझं 2003 मध्ये जेव्हा एंगेजमेंट वगैरे ते एकदा आलो होतो मी, तेव्हा मी ऐकलं पहिल्यांदा. माझं तर काय कॉन्टॅक्ट नव्हता. आणि खरोखर हे वाक्य आपण हे दगड जमा करून बिल्डिंगा बांधल्या आणि आज बघा तेच चित्र आपण आपल्या मुखपृष्ठावर एक दगडाचं आपण एक 10,000 कोटी एक दगडं जी लोकांनी मारली आपल्याला, त्याच्या माध्यमाने आपण आपल्या बिल्डिंग्स तयार केल्या आणि त्याच्या मागे तुम्हाला अंधुक याच्यात बिल्डिंग दिसतील. तर निश्चितपणे आपण 10,000 कोटी जो पल्ला गाठलेला आहे तो एक निश्चितपणे गौरवास्पद आहे. बुलढाण्यासारख्या छोट्या शहरामध्ये ही संस्था मोठी झाली, वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचली, वेगवेगळ्या लोकांनी याचं नाव घेतलं. निश्चितपणे एक विश्वास आपण कमवलेला आहे. आणि जसं आपण लोकांनी मारलेले दगड जमा केले आणि त्याच्या माध्यमाने या बिल्डिंग बांधल्या, तर हा विश्वास आपण नेहमी लोकांचा कायम ठेवला पाहिजे. संस्थेचं पुढचं जे धोरण आहे भविष्यातलं, ते येणाऱ्या काळानुसार आपल्याला कळलंच पाहिजे. आपल्या मार्गदर्शकातून ते धोरण आपल्याला सांगतील. संस्था ही धोरणामधून चालते. कोणतेही काम करत असताना 4 गोष्टींचा आम्ही साधारणपणे लक्ष देण्यात येते. कोणत्याही जीवनामध्ये प्रोॲक्टिव्हनेससाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला आहे की निश्चितपणे आपल्याला जायचं कुठे आहे. दुसरं महत्त्वाचं आहे सत्सद्विवेक. तिसरं महत्त्वाचं आहे की आपण कोण आहे, आपली कॅपॅसिटी किती आहे, आपले लोक किती आहे, आपण काय करू शकतो. आणि जे चौथं सगळ्यात महत्त्वाचं आहे, टू बिगिन विथ द एंड इन माइंड. स्टीवन कोवेचे 4 प्रिन्सिपल. तुम्ही जेव्हा सुरुवात करता तर तुम्हाला अंत लक्षात ठेवला. आपण हे निश्चितपणे का करतोय, आपला पर्पज काय आहे, आपण कुठे पोहोचणार आहोत, आपली कॅपॅसिटी कुठपर्यंत हँडल करायची आहे. आणि सत्सद विवेक, सेल्फ कन्साइसनेस, म्हणजे आपण रॅशनॅलिटी ठेवतो. आणि बघा आपल्या याच्यातही सांगितलं होतं की आपण या सगळ्या गोष्टींचं, सीडीमध्ये सांगितलं होतं, आपण या सगळ्या गोष्टींचं एक मिलाप केलेला आहे. ते 4 पिलर सिस्टम असू द्या किंवा क्लोज लूप इकॉनॉमिक थेअरी असू द्या, त्या थेअरी किती सक्सेसफुल होत्या किती नव्हत्या, क्लोज लूप थेअरी का फेल झाली, 4 पिलर सिस्टम तो विषय वेगळा आहे. पण आपण नेहमी पर्पजने, उद्देशाने पुढे गेलं पाहिजे. आणि बुलढाणा आपण नेहमी आपल्या कामामधून हे दर्शवलेलं आहे की निश्चित आम्ही ध्येय निश्चिती करून पुढे जात असतो. येणाऱ्या काळामध्ये कर्मचाऱ्यांचं अजूनही संस्थेमध्ये योगदान वाढेल. नवनवीन उपक्रम आम्ही निश्चितपणे घेऊन येऊ. सभासदांचा मोठा विश्वास, 10,000 कोटी ठेवी जेव्हा आपल्याकडे आहेत तर खरोखर खूप मोठा विश्वास त्यांचा आपल्यावर आहे. आपल्याला हा विश्वास कायम ठेवायचा आहे. वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या माध्यमाने आणि वेगवेगळ्या व्यवसायांच्या माध्यमाने आपण हा विश्वास कायम ठेवू शकतो. येणारा काळ हा बदलणारा काळ आहे. ट्रान्झिशन पिरियड निश्चितपणे येणार आहे. जग नेहमी एकसारखं चालेल ही अपेक्षा करणं कधीच झालेलं नाही आहे. मला वाटतं येणाऱ्या काळातही वेगवेगळी चॅलेंजेस, वेगवेगळी संकटे, वेगवेगळी आव्हाने. आता कोरोना कोणाला नाव देखील माहीत नाही, डिमॉनिटायझेशन कोणाला माहीत नव्हतं, मग GSTचं एक नवीनच आलं आणि आता कोरोना आला. त्याच्यामुळे कोणती आव्हाने केव्हा येतील, कशा प्रकारे येतील, टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने येणारी आव्हाने ही निश्चितपणे राहणार आहे. टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि हे अपरिहार्य आहे. इट इज इनएव्हिटेबल.
टेक्नॉलॉजी आम्ही नाही वापरणार, दुसरा वापरणार आहे. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वेळेस आपल्याला हेच बोललो. तर हे निश्चितपणे आपल्याला याला सगळ्या गोष्टींना समोर जावं लागणार आहे. संस्था आपल्या दृष्टीने प्रयत्न करेल. कर्मचाऱ्यांनी, सभासदांनी यांच्याही काही सूचना असतील त्या आम्हाला द्याव्या. संस्थेच्या वतीने आम्ही आपल्याला चांगली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. ग्रामविकासाचा कार्यक्रम असू द्या, डोंगरखंडा स्क्रीनिंग असू द्या, या सगळ्या गोष्टी संस्था आपल्या परीने चांगल्या चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करते. मी पुन्हा एकदा इथे आपण सगळे मोठ्या संख्येने आलात आणि आमच्या या आमसभेला यशस्वी केले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि बुलढाणा अजूनची अशी प्रगती होते ईश्वराची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांच्या मनोगतामध्ये सरांनी सांगितलं की लोकांनी जो आपल्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासामुळेच हे सगळं ही प्रगती आपण करू शकलो. त्याचं प्रत्युत्तर देणारा सोहळा दिनांक 5 सप्टेंबरला याच मंचावर इथे झाला. त्या कार्यक्रमाला येण्याच्या आधी त्या कार्यक्रमाची व्याप्ती खरोखर लक्षात आली नाही, पण इथे आल्यानंतर सहकार्याची पंढरी म्हणून बुलढाण्याला गौरवलं गेलं आणि सहकाराचा पांडुरंग म्हणून आदरणीय भंजींना गौरवलं गेलं. ही खरोखर आपल्या सर्वांसाठी अतिशय गौरवास्पद अशी गोष्ट आहे. मी आपल्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.